नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट कोचिंग क्लासेस बाय कृष्णा सर या यूट्यूब चॅनलवरती। मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, जे की होते कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन। हे तीन मोड आपण बघितले, जे की चांगल्या प्रकारे तुम्हाला समजले असतील अशी आशा करतो। आणि आज आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे की टेम्परेचर काय आहे, हीट काय आहे, यांच्यामध्ये फरक काय आहे। टेम्परेचर आणि हीट हे तुम्ही मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी शिकलेले आहात, परंतु आपण याला एक क्विक रिकॅप देऊ की टेम्परेचर म्हणजे काय, हीट म्हणजे काय। कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे की डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, यामध्ये फरक काय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की जो टेम्परेचर आहे, टेम्परेचरला मराठीत तापमान असे म्हणतात। मग जो टेम्परेचर आहे, टेम्परेचर काय, एक फिजिकल क्वांटिटी आहे। टेम्परेचर इज द फिजिकल क्वांटिटी। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय। तर मित्रांनो, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, अशी क्वांटिटी जी तुम्ही फिजिकली मेजर करू शकता, जसे की तापमान। तापमान काय, एखाद्या फिजिकल क्वांटिटी आहे आणि तिला तुम्ही फिजिकली मेजर करू शकता। त्यानंतर तापमान काय आहे की एखादी वस्तू किती थंड आहे किंवा किती थंड आहे याला मोजणे, याला म्हणतात टेम्परेचर। मग टेम्परेचरची डेफिनेशन आहे, टेम्परेचर इज द quantitative measure of coldness or हॉटनेस। म्हणजे काय, टेम्परेचर एक क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे जी मेजर करते। टेम्परेचर इज द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ कोल्डनेस और हॉटनेस। टेम्परेचर मीन्स काय, एखादी वस्तू किती गरम आहे किंवा किती थंड आहे याला मोजणे म्हणजे काय, तापमान होय। त्यानंतर टेम्परेचर जो आहे तो आपण याला युनिट डिफाइन करतो। कोणतीही फिजिकल क्वांटिटी लिहित असताना तिला लिहिल्या जातं मॅग्निट्यूड इंटू युनिट। कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी लिहिलं जातं मॅग्निट्यूड इंटू युनिट। जसे की एक्झाम्पल, जर मी सपोज तुम्हाला विचारलं की तुमचं वजन किती आहे, काय काय सांगणार, सर आमचं वजन आहे 50 किलो। वजन किती आहे, 50 किलोग्रॅम। मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण क्वांटिटी रिप्रेझेंट केली आहे मास, आणि मास आणि वजन रिप्रेझेंट केलं। यामध्ये रिप्रेझेंट करत असताना कसं रिप्रेझेंट केलं आपण, मॅग्निट्यूड इंटू युनिट। मग टेम्परेचरला पण मॅग्निट्यूड असेल आणि काय असेल, युनिट असेल। मग युनिटच्या आपण डिफरंट सिस्टम आहे, जसे की SI सिस्टम असेल, CGS असेल, MKS असेल, या सिस्टम आहेत ज्या की तुम्ही 8वीला बघितल्या असतील। मग यामध्ये टेम्परेचर आपल्याला मेजर करायचे, त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी युनिटची गरज होती। म्हणून जो टेम्परेचर आहे, टेम्परेचरचा युनिट या ठिकाणी आहे SI युनिट। SI युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन, आणि केल्विनला के या अक्षराने रिप्रेझेंट केले जाते। त्यानंतर दुसरा आहे CGS युनिट, CGS न म्हणता आपण याला म्हणू प्रॅक्टिकल युनिट। प्रॅक्टिकली टेम्परेचर मेजर केलं जातं, प्रॅक्टिकल युनिट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस। दैनंदिन जीवनामध्ये आपण डिग्री सेल्सिअसचा वापर करतो। त्यानंतर जे बॉडी टेम्परेचर आहे, दवाखान्यात गेलेले आहेत सगळे, मग डॉक्टर जो थर्मामीटरमध्ये टेम्परेचर मेजर करतो, बॉडी टेम्परेचर, त्या ठिकाणी सांगलं जातं की ताप आले आहे, सपोज 104 ताप आले आहे। मग ते 104 काय आहेत, तर ते मेजर केलं जातं डिग्री फॅरेनहाइट। टेम्परेचर बद्दल सगळं क्लिअर आहे। टेम्परेचर बद्दल आपण काय बघितलं की डेफिनेशन बघितली। टेम्परेचर काय आहे, एखादी वस्तू किती गरम आहे किंवा किती थंड आहे। त्यानंतर याचं SI युनिट आहे केल्विन, त्यानंतर याचं प्रॅक्टिकल युनिट आहे डिग्री सेल्सिअस, आणि बॉडी टेम्परेचर जे आहे ते डिग्री फॅरेनहाइट मध्ये मेजर केल्या जातं। आणि जो आपला नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे, नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ ह्यूमन बीइंग इज, नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज इक्वल टू 98 डिग्री फॅरेनहाइट। नॉर्मली शरीराचं तापमान किती आहे, 98 डिग्री फॅरेनहाइट। क्लिअर आहे टेम्परेचर बद्दल। त्यानंतर आपण बघणार आहोत हीट। त्यापूर्वी कोणाला लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। बघा मित्रांनो, आपण बघितलं टेम्परेचर म्हणजे काय,
तापमान आणि टेम्परेचर काय एका प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे. त्यानंतर दुसरी क्वांटिटी आपल्याला जी की आहे हीट, आणि हीटबद्दल आपल्याला चॅप्टरचं नावसुद्धा काय आहे, हीट. मग हीटबद्दल आपल्याला बघायचं आहे. संपूर्ण कशामध्ये बघणार आपण, हीटमध्ये बघणार आहोत. हीट चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं हीट. मग हीट काय आहे, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय एका प्रकारची एनर्जी आहे आणि ती काय करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. का जाते, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी अँड ट्रॅव्हल फ्रॉम one point to another point due to temperature difference. हीट काय एका प्रकारची एनर्जी आहे, ती एका ठिकाणाहून कुठं जाते, दुसऱ्या ठिकाणी जाते. का जाते, ड्यू टू द टेम्परेचर डिफरन्स. तापमानाच्या फरकामुळे हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. एक्झाम्पल घेऊ आपण. एक रॉड घेतला, आयरन रॉडला काय केलं मी, एका साईडला टेम्परेचर दिलंय 100 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी बर्नर लावलाय आणि या ठिकाणी टेम्परेचर दिलंय मी 100 डिग्री सेल्सिअस. आणि जो अदर एंड आहे, अदर एंडला टेम्परेचर होतं 0 डिग्री सेल्सिअस. दुसऱ्या एंडला टेम्परेचर किती होता, 0 डिग्री सेल्सिअस. मग या ठिकाणी हीट जो आहे, हीट कुठून कुठपर्यंत जाणार, 100 डिग्री सेल्सिअसवरून 0 डिग्री सेल्सिअसवरती जाईल का 0 डिग्री सेल्सिअसवरून 100 डिग्री सेल्सिअसवरती येईल. कमेंटमध्ये कळवा. जी हीट आहे ती हीट 100 डिग्री सेल्सिअस तापमानापासून कुठे जाणार, 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार. मग आपण जर कन्सिडर केलं, सपोज हाच रॉड घेतला आणि ह्याच रॉडला जर या ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं आणि या ठिकाणी सुद्धा किती 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल, तर आता हीट फ्लो होईल का, नाही होणार. कारण दोन्ही पण ठिकाणी काय 100 डिग्री सेल्सिअस आणि या ठिकाणी सुद्धा काय आहे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या ठिकाणी डिफरन्स नाही. डिफरन्स नसल्यामुळे हीट या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणार नाही. त्यानंतर हीटचं पण आपल्याला काय करायचंय, SI युनिट काय आहे, त्यानंतर हीटचं सीजीएस युनिट सुद्धा आपल्याला बघायचंय. हीटला मेजर केल्या जातं SI युनिटमध्ये. SI युनिट ऑफ हीट इज जूल, आणि जूलला जे या अक्षराने रिप्रेझेंट केलं जातं. त्यानंतर हीटचं सीजीएस युनिट आहे कॅलरी. हीटचं सीजीएस युनिट आहे कॅलरी. मग बघितलं आपण की टेम्परेचर म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ कोल्डनेस और हॉटनेस. एखादी वस्तू किती गरम आहे किंवा किती थंड आहे याला मोजणे म्हणजे काय, तापमान. तापमानाचं आपण SI युनिट बघितलं, SI युनिट होतं केल्विन. त्यानंतर बघितलं प्रॅक्टिकल युनिट होतं डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बॉडी टेम्परेचर आहे ते मेजर केलं जातं डिग्री फॅरेनहाइट. त्यानंतर आपण बघितलं हीट काय एका प्रकारची एनर्जी आहे जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. का जाते, ड्यू टू द डिफरन्स बिटवीन टेम्परेचर. तापमानाच्या फरकामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. त्यानंतर आपण बघितलं हीटला SI युनिट आहे जूल, त्यानंतर सीजीएस युनिट आहे कॅलरी. यामध्ये काही अडचण, आपल्याला प्रश्न होता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हीट अँड टेम्परेचर यांच्यामधला फरक काय, उष्णता आणि तापमान यांच्यामधील फरक काय आहे. तर फरक काय, हीट आहे एका प्रकारची एनर्जी आहे, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी, आणि टेम्परेचर काय फिजिकल क्वांटिटी आहे. त्यानंतर SI युनिट हीटचं काय जूल आहे. त्यानंतर टेम्परेचरला आपण मेजर करतो केल्विनमध्ये. इथपर्यंत काही अडचण आहे का, असेल तर कमेंटमध्ये कळवा. बघा या ठिकाणी आपण डिफरन्स बघितला. त्यानंतर काय लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.